उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपराजधानी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जोरदार पोस्टरबाजी केलेली आहे। नागपूरच्या प्रत्येक मुख्य चौकावर अशा पद्धतीने होर्डिंग्स आणि बॅनर्स जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा लाडका दादा अजित पवार यांचा अभिष्ट चिंतन करण्यात आलेला आहे। वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा तर देण्यातच आलेल्या आहे, मात्र राजकीय दृष्टिकोनातून एक मेसेज अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीसाठी एक सर्वात महत्त्वाची योजना मानली जात आहे, महिलांचा पाठिंबा या योजनेच्या माध्यमातून महायुतीला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि त्या योजनेचा सर्व श्रेय जरी योजना महायुतीचं सरकार म्हणून तिन्ही पक्षांकडून आणण्यात आली असली तरी अजित दादा हे अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी त्या संदर्भातली घोषणा केली, त्यासाठीची निधीची तरतूद त्यांच्या माध्यमातून होणार आहे असा एक दावा करत लाडक्या बहिणींचा लाडका दादा अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचे पोस्टर्स आज नागपुरात उपराजधानी नागपुरात जो तुलनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पेक्षा भाजपचा गड मानला जातो त्या भाजपच्या गडामध्ये उपराजधानी नागपूरमध्ये अजितदादांना लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण श्रेय त्यांचा आहे असा दावा त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते तरी किमान करताना आपल्याला या पोस्टरबाजीतून दिसून येत आहेत। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।